मिळतोय. नितेश वर्सेस निलेश स्ट्रायकिंग एंडला पॉवर प्लेचं षटक. महत्वाचा सामना दोन्ही संघ मला मॅचला सुरुवात करूया. पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक पेस करे निलेश. ओहो या वेळेला पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी नितेश कडून. पहिला चेंडू निर्धाव होतोय. अंगावरती टाकलेला चेंडू पहिलाच कमबॅक डिलिव्हरी. गोलंदाजी अप्रतिम कमबॅक डिलिव्हरी झाले. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी. का आम्ही क्षेत्ररक्षण घेतला निर्णय घेतलाय कारण धाव फलक कमीत कमी ठोकण्याचा निर्णय करणं खूप गरजेचं असेल ते म्हणजे नाव संघाला. नक्कीच अमोलजी सूर्यवंशी कुठे असतील तुम्ही देखील यायचं दादा. तुमचा देखील मान सन्मान केला जाईल. या मॅच साठी तुम्ही देखील उपस्थित राहा. अमोलजी सूर्यवंशी साहेब धन्यवाद दादा. तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. नितीनजी सावंत साहेब तुमच्या हस्ते नक्कीच धन्यवाद दादा. तुम्ही देखील मायेची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन तुमचा देखील सत्कार केला जाईल. जाऊया मैदानाच्या दिशेने दुसरा चेंडू. ओहो यावेळी देखील दुसरा चेंडू तसाच होता. काहीतरी अंगावरती टाकला पायावरती लागून. फक्त निर्धाव चेंडू येतो. बॅक टू बॅक लगातारचे 2 निर्धाव चेंडू आलेत. काय गोलंदाजी करतो. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. कोल्हे संघ देखील काय गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी नाव देखील सुरुवात केली. तिसरा चेंडू. ओहो यावेळी देखील अंगावरती टाकला चेंडू होतो. यावेळी देखील चेंडू चाललाय कार्पेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने अकाउंट ओपन झाले. संघाचा श्री गणेश झाले. 3 चेंडूचा खेळ झाला. धाव फलक जाऊन पोहोचले 2च्या घरात. हॅलो चौथा चेंडू प्रगती पथावर. ओहो या वेळेला फुल टॉच ला केलंय. सरळ फुल टोल वसूल चेंडू चाललाय. 1 बाउन्स येतो सीमा रेषा पार. 4 धावेंचा मोरा. गोलंदाज नितेश वरती हल्ला. काय फटका सजवलाय निलेशने. किती टाइम शांत बसला. 2 चेंडू बघितले. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. चौथा चेंडू थोडा पुढे येऊन सरसावून दिला. फुल टॉच केला. त्याला विरकावून दिला. लेग साईडच्या दिशेने 4 धावेंचा मोरा. 4 ने धाव फरक पुढे ढकलते. जाऊन पोहोचते 6च्या घरात. चांगली फटकेबाजी. काय गोलंदाजी करतोय नितेशने. कमबॅक केला होता. 3 चेंडू होती. चौथ्या चेंडूवरती हल्ला केला. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण लढत. एका साईडला नाव तो दुसऱ्या साईडला तळे संघ. नितेशने कमबॅक करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. निलेश स्ट्रायकिंगला अजून देखील उपाय. 5वा चेंडू प्रगती पथावर. ओहो या वेळेला पंचांचे हात निरावतात. पंच सांगतात हा चेंडू वाईट असेल. नक्कीच गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेस करत. चौथ्या चेंडूवरती कुठेतरी 5व्या चेंडूवरती वाईट चेंडू हाताळलाय. 5वा चेंडू. ओहो या वेळेला कुठेतरी बॅटची कडा. चेंडू फक्त बॅटला कड झाला. 1च धाव असेल. 1च धावेचा मोरा. 1 धाव असेल. एका धावेने धाव फलक पुढे ढकलते. जाऊन पोहोचतय 8च्या घरात. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव फलक फक्त जाऊन पोहोचलंय 8च्या घरात. महत्वपूर्ण मॅच. महत्वपूर्ण लढत. एका साईडला नाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. काय घेतलंय क्षेत्ररक्षण हे पूर्णपणे दाखवते. कारण महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची लढत. 1 टू गो. शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचं षटक समाप्त होईल का. ओहो या वेळेला पहिला मिळाला आपल्याला नितेशसाठी. पहिला चेंडू फेस करत असताना फक्त 1च धाव. ओव्हरची समाप्ती होते. एका धावेने ओव्हरची समाप्ती. धाव फलक जाऊन पोहोचते 9च्या. धाव फलक होतोय 8च्या घरात. एका षटकाच्या संबंधित संघाची धाव संख्या 8 पाहायला मिळते. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. नक्कीच धाव फलक जाऊन पोहोचले 9च्या घरात. सॉरी एका धावेचे कुठेतरी भर. नक्कीच चुका देखील माणसाकडून होतात. 1 धाव 9 झालेत. नक्कीच चुका देखील माणसाकडून होतात. चुकांना माफी देखील माणूस केला जातो. कारण धाव फलक 1 पुढे ढकलून जाऊन पोहोचले 9च्या घरात. पहिल्या षटकाच्या संबंधित संघाची धाव संख्या 9 झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी हाणामारी करता आलेली नाही ते म्हणजे तळे संघाला. आता 12 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधील. महत्वाची मॅच. जो संघ चांगली फाईट करेल, जो संघ चांगला क्रिकेट खेळेल तो संघ जिंकताना पाहायला मिळेल. कारण मैदानाच्या आतमध्ये कोणताही उपवास करून कोणताही चापसपुत्तर करून मॅच जिंकता येत नाही. मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल. जो संघ 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये 7 चेंडूचा खेळ जाईल. गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला.
नक्कीच गोलंदाज ट्राय करतोय, गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला साहिल. पहिला चेंडू फेस करेल पुन्हा एकदा निलेश. ओहो काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. नितेशने देखील पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, इथे देखील सुरुवात केली साहिलने, पहिला चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतोय, टॉस जिंकला गेला. प्रथमेश बोलला आम्ही क्षेत्ररक्षण घेणार. का क्षेत्ररक्षण घेतला त्याचा पूर्णपणे शहानिशा दाखवतात. पहिला चेंडू निर्धाव आले. काय गोलंदाजी करतात, अप्रतिम गोलंदाजी. तळीय संघ देखील बलाढ्य संघ आहे, त्या संघ देखील आत्ताच गावावरून खूप सारे ट्रॉफी जिंकून आले. तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ओहो यावेळेला दिशा चुकीची, यावेळेला दिशा चुकीची. यावेळेला वाईटच्या स्वरूपातील एक धाव असेल. एकचा मोरा धावफलक एकने पुढे ढकलते, जाऊन पोहोचतोय 8च्या घरात. नक्कीच चांगली गोलंदाजी करतो. तळीय संघ देखील चांगला आहे, गावावर आताच 3 ते 4 टुर्नामेंट जिंकून आले. त्यांचा देखील खेळ चांगला आहे. नितेश निलेश गोलंदाजी बॅटिंग, काय गोलंदाजी काय बॅटिंग करतात. अप्रथम बॅटिंग करतो नितेश देखील आणि निलेश देखील. त्यांचाच खेळ आजच्या दिवसामध्ये देखील चांगला करावा लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे. दुसरा चेंडू फेस करेल पुन्हा एकदा निलेश. ओहो यावेळेला पुन्हा एकदा 30 दिशा, सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू जे सांगता, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू कुठेतरी वाईट टाकला, पुन्हा एकदा कमबॅक केलाय. गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला साहिल. काय गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी. धावफलक फक्त 10 वरती स्थिरावले, डबल डिजिट मध्ये पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण मॅच. ओहो यावेळेला किती टाइम शांत बसणार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन होता होता वाचलं. पंचांकडे अपील केली जाते, अपील नाकारली गेली. काय क्षेत्ररक्षण, काय किपरिंग केली, काय गोलंदाजी साहिल कडून पाहायला मिळते. लगातारचे बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकलेत. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय. चांगलं षटक हातावतोय गोलंदाज साहिल. नक्कीच प्रथमेशने एका विचार केला तर नितेशने गोलंदाजी चांगली केली. 9 धावा दिलेत. तिथे विचार केला साहिलने 3 चेंडू फेस केलेत, 1च धाव दिले. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता निलेशला काहीतरी करावं लागेल. आता कुठेतरी सुगंध येतोय षटकार नाही तर विकेटचा. काय होते पाहूया. मी बोललो होतो आता कुठेतरी सुगंध येतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षण, प्रथमेश स्वतः कर्णधार. विकेटचं पतन, मोठा मासा बाद, मोठा गळ्याला लागलेला मासा म्हणजे मोठा फलंदाज बाद. त्याचं नाव पाहायला मिळते आपल्याला निलेश. निलेशला परतीचा इशारा. जर विचार केला तर निलेश पहिल्या चेंडू पासून कुठेतरी आपल्या बॅटला चेंडू लागत नव्हता. कुठेतरी पहिल्या चेंडू पासून तो खेळत होता, परंतु बॅटला चेंडू लागत नसल्यामुळे कुठेतरी विकेटचं पतन. बॅक टू फलंदाज निलेशला परतीचा इशारा. डागआउटच्या दिशेने निलेशला परतावं लागेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित. टू 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. साहिलने अप्रतिम गोलंदाजी केली. जर विचार केला तर लगातार ते 4 चेंडू निर्धाव टाकले. एकच चेंडू वाईट हाताळला, त्याची 1 धाव असेल. काय सुरेख गोलंदाजी करतोय साहिल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित. मोठा हाय, चांगली गोलंदाजी करतोय साहिल. काय होते पाहूया. 2 to go. 5वा चेंडू प्रगत पथावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल. ओहो यावेळी देखील कुठेतरी दबाव पाहायला मिळाला. एवढी चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी निर्धाव गोलंदाजी करणं खूप गरजेचं नसेल. एका धावेचा मोरा, 1 धावेने धावफलक पुढे ढकलते, जाऊन पोहोचतोय 11च्या घरात. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू प्रगती पथावर. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सुमित तयार. 5वा चेंडू फेस करत असताना. ओहो यावेळेला काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. लेग बाईच्या स्वरूपातील 1 वनडे असेल. काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडू निर्धाव हटले. टाळ्या झाले पाहिजे साहिल साठी. काय गोलंदाजी करतोय. फक्त 2 वाईट चेंडू टाकले आणि लेग बाईची दिली. अप्रतिम गोलंदाजी. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. महत्वपूर्ण मॅच. धावफलक जाऊन 1ने पुढे ढकलत, जाऊन पोहोचले 12च्या घरात. डबल डिजिट. 1 विकेट पडली. मोठी विकेट, मोठा मासा. निलेशची विकेट. सुमितला जबाबदारी घ्यावी लागेल, नितेशला देखील घ्यावी लागेल. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. होर क्रमांक 2 मधील. ओहो यावेळी पुढून ससावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फेकला गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का. ओहो यावेळी प्रयत्न केला जातोय. डेंजर एंडला सुमित. डेंजर एंडला सुमित होता. विकेटचं पतन. काय गोलंदाजी केली. साहिल साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी. 1च धाव फक्त असेल. एका धावेने धावफलक पुढे ढकलते, जाऊन पोहोचते 13च्या घरात. विकेटचं पतन. 2 षटक समोर. संघाची धाव संख्या 13. नक्कीच चांगली गोलंदाजी केली. 2 षटकाची सामर्थ्य झाले. 12 चेंडूचा खेळ झालाय. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विकेट देखील पडले. सुमितला डागावरचा रसला, निलेशला देखील डागावरचा रसला. सुमितची विकेट का घेतली गेली तर सुमितची विकेट फक्त एका कारणासाठी घेतली गेली, तर कारण नितेशला ठेवायचं होतं स्ट्राईकला. शेवटचे 6 चेंडू नितेशने फेस केले तर तब्बल 2 ते 3 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल.
पण नक्कीच धन्यवाद. काय गोलंदाजी केली. प्रथमेशने नाणेफेकी जिंकली. महत्वाचा निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा, कारण त्याला माहित आहे माझे गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतात. पहिली गोलंदाजी नितेशने अप्रतिम केली. आता तर साहिलने तर काही गोलंदाजीचा नजाराच दाखवला. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या, त्या पण वाईट आणि लेग बायच्या स्वरूपातील. चांगली गोलंदाजी केली. सहा चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वपूर्ण गोलंदाजी गोल ट्रॅक वरती. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय दीपक. दीपकला देखील सुरेख गोलंदाजी करावी, कारण प्रथमेशने दीपकच्या हातात चेंडू संभावला गेलाय. महत्वाची मॅच स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आपल्याला. नितेशने 5-6 चेंडू फेस करणं खूप गरजेचं असेल, कारण 5-6 चेंडू नितेशने फेस केलं तर धावफलक पुढे जाऊन टाकले, कारण धावफलक फक्त जाऊन पोहोचले 13च्या घरात. काय होते पाहूया. पहिला चेंडू नितेशसाठी. ओहो, या वेळेला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षण, विकेटचं पतन. मोठा मासा गळायला लागलाय. काय विकेट, काय गोलंदाजी. ज्या गोलंदाजाच्या हातात गोलंदाजी संपुष्टात केली त्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट. मोठा मासा, मोठी विकेट, मोठा गडी बाद. नितेशला डगआउटचा रास्ता परतावा लागेल. डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता पाहायला मिळते तळे संघाच्या. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी तळेकडून पाहायला मिळते. 5 चेंडू. नक्कीच आपण एक इनिंग झाले की सन्माना देखील, काही सन्मानाकडे देखील जाणार नाही. फक्त एक इनिंग होऊ द्या. 3 षटकांची मॅच. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून देखील. पहिल्या चेंडू होती, विकेटचं पतन झालंय. मोठा मासा नितेशच्या रूपात लागलेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहता मिळतोय. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण. लेफ्ट हँडर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक फक्त 14 वरती जाऊ 13 वरती स्तंभावलंय. 5 चेंडूचा खेळ बाकी असते. दीपकने पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले. तिन्ही गोलंदाजाने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. काय गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी किरण गेलाय. किरण घेऊन येईल का तळ्याच्या संघासाठी. ओहो, या वेळेला किरणचा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्र सागर. बॅक टू बॅक लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेटचं पतन. काय गोलंदाजी करतोय दीपक. अप्रतिम गोलंदाजी दीपक कडून. मी बोललो किरण गेला, कुठेतरी किरण घेऊन येईल, पण किरणला डगआउटचा रस्ता दाखवला दीपकने. काय गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. लगातारच्या 2 चेंडूवरती विकेट घेतले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकनाथाला कुठेतरी काहीतरी करावं लागेल, कारण संघ फक्त 13 धावांवरती स्थिरावलाय. एक मोठा फटका आणि वनडे ड्युटीचा खेळ खेळावा लागेल. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधील. महत्वाची मॅच असेल. काय करतोय तळे संघ. कुठेतरी गावावरून चांगला खेळ करून आला होता, फक्त आता कुठेतरी त्यांचा संघ पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय, कारण विकेटवरती विकेट पडल्या गेल्या. महत्वाच्या विकेट्स देखील पडल्या गेल्या. तिसरा चेंडू प्रगती पथावर. दीपक पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, या वेळेला देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतोय. छोट्या वयामध्ये आपल्या गोलंदाजीचा छाप सोडताना दीपक पाहायला मिळतोय. प्रथमेशने विचार केला कोणाला गोलंदाजी देते. प्रथमेशने बोलला. प्रथमेशने सांगितलं दीपकने गोलंदाजी केली. काय गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळी फलंदाजांचे हात निभावतात सांगतायत हा वाईट चेंडू असेल. एका धावेचा मोरा. एका धावेने धावफलक पुढे ढकलते, जाऊन पोहोचतोय 14च्या घरात. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. महत्वाची मॅच असेल. मॅच नंबर 2 मध्ये चांगला खेळ करावा लागेल नाव संघ. ओहो, या वेळी आडव्या बॅटने खेळून काढला चेंडू. 1 बाउन्स गॅदर केला जाईल. तोपर्यंत 1 धाव नाही, तर तोपर्यंत तब्बल 2 धावा पूर्णपणे केल्या जातात. 2 धावेने धावफलक पुढे ढकलते, जाऊन पोहोचतोय 16च्या घरात. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा एकनाथ तयार. एकनाथच्या बॅटमधून एक मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकतो. 5वा चेंडू. ओहो, या वेळेला फक्त 1च धाव असेल. काय गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज दीपक कडून. अजून एक देखील मोठा फटका आला नाही, तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल या गोलंदाजामधून. काय गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा एकनाथ तयार.
ओहो यावेळी बॅट ऑफ द साऊंड चेंडू खाली क्षेत्ररक्षण सागर झेल सुटली गेली. एक धाव पूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न. ओहो यावेळी 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेतली जाईल का? ओहो तिसरी धावीचा प्रयत्न फेकी केली डेंजर एंडला. यावेळेला चुकी. 3 धावा पूर्ण केला. झेल सुटली. त्याच्यानंतर 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 धावा. 3 धावेने धावफलक पुढे ढकलते जाऊन पोहोचते 20च्या घरात. आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 21 ची गरज. काय मॅचेस होत आहेत? पहिल्या मॅच मध्ये 18 झाल्या होत्या. या मॅच मध्ये 20 झालेत. आता समीकरण बदलले. नाव सांगायला फक्त 18 चेंडू 21 ची गरज असेल. नक्कीच आपण काय सन्मानाकडे जाऊया. नक्कीच अजयजी सेलार साहेब कुठे असतील तुम्ही देखील यायचं प्लीज. कुठे असतील अजयजी सेलार साहेब? तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल. माननीय श्री अजयजी सेलार साहेब मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा देखील सत्कार केला जाईल. नक्कीच नेक्स्ट सन्मानाकडे जाऊया. सीमा सावंत. नक्कीच नेक्स्ट सन्मान केला जाईल माननीय समीरजी सावंत साहेब. तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल. याच्यात आता तुम्ही देखील तुमचा देखील सत्कार केला जाईल. नक्कीच अजयजी सेलार साहेब धन्यवाद दादा. तुम्ही या मॅच साठी द्याला. या मॅच साठी उपस्थित दाखवली धन्यवाद दादा. नक्कीच समीरजी सावंत साहेब. नेक्स्ट सन्मानाकडे जाऊया. रुपेशजी सेलार साहेब कुठे असतील तुम्ही देखील यायचे. रुपेशजी सेलार साहेब तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल. मायेची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन दादांचा देखील सत्कार केला जाईल. प्लीज विनंती असेल समीरजी साहेबांचा देखील सत्कार करायचा आहे. नक्कीच समीरजी सावंत साहेब तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल. नक्कीच स्कोर गार्ड तुम्ही देखील लिहिताय. महत्वाच्या मॅच मध्ये स्कोर गार्ड करणं देखील महत्वाचं असतं. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा देखील सत्कार केला जाईल. सन्माननीय पॅडी दादा यांच्या हस्ते केला जातोय. नक्कीच नेक्स्ट सन्मानाकडे जाऊया. रुपेशजी सेलार साहेब तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल. नक्कीच मिरगाव गावचा एक चांगला क्षेत्ररक्षण म्हणून ज्याची ओळख निर्माण केला जातो तोच रुपेशजी सेलार साहेब तुमचा देखील इथं सत्कार केला जाईल. तुम्ही देखील यायचं आहे दादा. नक्की नेक्स्ट सत्कार जाऊया. निलेशजी. नक्कीच मिरगाव गावचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणजे ओळख निर्माण केली जाते. रुपेशजी सेलार साहेब तुमचा देखील इथं सत्कार केला जातोय. मायाची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन रुपेशचा देखील सत्कार केला जाईल. धन्यवाद दादा तुम्ही या मॅच साठी उपस्थिती दाखवली. चला मॅचच्या दिशेने जाऊया. तळी संघ प्लीज स्पीडअप करायचं विनंती असेल. नक्की एक मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन अर्थातच काजळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आई विठलाई देवी चषक 2025 पहिलाही पण दमदार आहे. कारण या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघांनी सहभाग घेतलाय. चमचंद ट्रॉफ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल, कोणता संघ रनरअप होईल, कोणता संघ थर्ड प्राइज साठी स्वीकारला जाईल. महत्वपूर्ण मॅच देखील ही देखील असेल. 18 चेंडू 21 धावांची गरज. अप्रतिम नियोजन पाहायला मिळते मनेरी गावाकडून. काय क्षेत्ररक्षण चांगलं आयोजन पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच मानेजी संजय दादा मिट्टे गोवारी दादा तुम्ही देखील याच्या स्टेजवरती बसून याच्या संजय दादा मिट्टे तुम्ही देखील यायचा दादा. तुम्ही त्यांचा देखील सत्कार केला जाईल. मायेची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन दादांचा देखील सत्कार केला जाईल. संजयजी मिट्टे साहेब तुम्ही देखील यायचे दादा. गोवारे गावचे असतील दादा तुम्ही देखील यायचे प्लीज. तुम्ही देखील स्टेजवरती तुमचा देखील सत्कार केला जाईल. तुमचा देखील खेळाच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दादा यायचे प्लीज. मायेची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन दादाचा देखील सत्कार केला जाईल. संजयजी मिट्टे साहेब या स्पर्धेसाठी तुम्ही देखील उपस्थिती दाखवली. धन्यवाद दादा. तुमचं देखील मनपूर्वक आभार करतो. या मॅच साठी सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व प्रमुख पाहुण्यांचे मी समालोचक दीपक बने सर्वांचे सहर्ष 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 स्वागत करतो. आणि मॅचच्या दिशेने जाऊया. महत्वपूर्ण मॅच चला स्पीडअप करायचं प्लीज. नाव संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. 18 चेंडू 21 धावांची गरज. मॅच नंबर 2 मध्ये काय होईल? जो संघ जिंकेल तो संघ कोणी संघासोबत फाईट करेल. नक्कीच ह्या संघामध्ये जो संघ जिंकेल पहिल्या मॅच मध्ये 18 झाल्या होत्या ह्या मॅच मध्ये 20 झालेत. मॅच मध्ये कमबॅक होईल का तळे संघाचा? तळे संघ देखील चांगले त्यांची गोलंदाजी देखील चांगले. 18 चेंडू 21 ची गरज. चला मॅचला स्पीडअप करायचे प्लीज विनंती असेल. नक्कीच ह्या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ सरस जाऊन फाईट करेल ते म्हणजे
कोल्हे संघासोबत कोल्हे संघ आपण देखील रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. जो संघ या संघामध्ये विजेता होईल तो संघ फाईट करेल कोल्हा संघासोबत, कारण तो संघ देखील वरून एक मॅच जिंकून आला. ह्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ त्या संघासोबत फाईट करेल. महत्वपूर्ण मॅच असेल ही देखील. 18 चेंडू 21 धावांची गरज. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला नितेश तर दुसऱ्या साईडला प्रथमेश. सलामीर जोडी स्वतः कर्णधार प्रथमेश. स्वतःचा खेळ चांगला आहे कारण त्यानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा का निर्णय घेतला त्याला माहिती आहे. पहिल्या मॅच मध्ये धावा ठोकल्या नाहीत. या मॅच मध्ये देखील आम्ही देखील डिपेंड करू शकतो कारण आम्ही देखील खेळू शकतो. 18 चेंडू 21 धावांची गरज. चालतो का ते तरी समजा. चला मॅचच्या दिशेने जाऊ. प्लीज स्पीडअप करायचं पंच. समोरचे पंच आपल्याला पाहायला मिळते. प्लीज विनंती असेल पंचांना स्पीडअप करायचं होता. गोल ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतो आपल्या संजय. पॉवर प्लेचे षटक असेल 6 चेंडू पॉवर प्लेचे असेल 18 चेंडूचा खेळ असेल. 18 चेंडू 21 ची गरज. महत्वपूर्ण मॅच. मॅच क्रमांक 2 मध्ये जाऊया. महत्वाची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो संघ कोल्हे संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. गोल ट्रॅक वरती स्वतः गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो संदेश. पाहूया काय होते. पहिला चेंडू फेस करेल नितेश. सेकंडला नितेश. एक 8 हिटर फलंदाज नाव संघाचा. ओहो सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजीचा नजारा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतायत गोलंदाजी. आजच्या दिवसामध्ये धावफलक पूर्णपणे थांबते कारण गोलंदाजीच्या फलंदाजीच्या बॅटला कुठेतरी फलंदाजी होतच नाही. पहिला चेंडू निर्धाव होतोय. काय गोलंदाजी संदेश कडून. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता समीकरण आहे फक्त 17 चेंडू 21 ची गरज. दुसरा चेंडू फेस करेल पुन्हा एकदा नितेश. ओहो या वेळा देखील फक्त ऑफ साईडला दिशा द्यायची होती. कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय लगातारचा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो जर अशी गोलंदाजी झाली गोलंदाजांकडून तर मॅच मध्ये कमबॅक 100% होऊ शकतो कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. याला जर तरला महत्व नाही. या क्रिकेटच्या खेळामध्ये जो 100% देईल तो संघ जिंकेल कारण इथे जर तरला महत्व नसतो. जो संघ चांगला खेळेल जो संघ चांगला खेळ दाखवेल तो संघ जिंकेल. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचे षटक आहे. नितेशला माहित आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात. हा फटका खेळायचा होता नितेशला पहिल्या. ओहो हो हो या वेळेला क्षेत्ररक्षकाकडून चुकी. जिथे होत्या एक तिथे गेल्या 4 धावांचा मोहरा संघाचा. श्री गणेशा झालाय. अकाउंट ओपन झाले नितेशच्या बॅट मधून. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. महत्वपूर्ण मॅच. असंच काय देखील झालं होतं पहिल्या मॅच मध्ये देखील 2 चेंडू निर्धाव आले होते. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. सेम समीकरण पाहायला मिळते नाव आणि तळे संघ म्हणून. पहिले 2 चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवरती चौकार आला होता. इथे तिसऱ्या चेंडूवरती आलाय. चौथा चेंडू. ओहो या वेळेला सुरेख फटका. काय फटका सज्जलाय. डीप मिड विकेट कॉर्नरच्या डोक्यावर सरळ चेंडू चाललाय. 1 बाउन्स इमारीच्या पार. बॅक टू बॅक येतो चौकार. नितेश किती टाइम शांत बसणार. 2 चेंडू बघितले नंतरच्या 2 चेंडूवरती हल्ला केला. बॅक टू बॅक चौकार. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचले. 5वा चेंडू. ओहो या वेळेला फक्त दिशा दिली. या वेळेला फक्त दिशा दिली. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गॅदर केला जाईल. फेकी केली जाईल तोपर्यंत चांगली रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते नितेश आणि प्रथमेश कडून. तब्बल 2 धावेंचा मोहरा. 2 धावेने धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले 10च्या घरात. आता फक्त समीकरण असेल 11 धावा जिंकण्यासाठी असतील. शेवटचा चेंडू बाकी असेल. पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे निशा करत असताना नितेश काय फटकेबाजी सजवली. पहिले 2 चेंडू असं वाटलं होते कमबॅक होईल गोलंदाजाचा पण लगातारच्या 3 चेंडूवरती काय फटकेबाजी केली नितेशने. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओव्हर क्रमांक 1 मधील पॉवर प्लेचे षटक. शेवटचा चेंडू. ओहो या वेळेला बॅटची कडा. चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रासाठी. एकच धाव. ओव्हर होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते डबल डिजिट 11च्या घरात. महत्वपूर्ण मॅच. आता 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडू 10ची गरज. कमबॅक होईल का तळे संघाकडून काय होतंय पाहूया.
12 चेंडू 10ची गरज असेल. धावा झाल्या 11. आता फक्त 10 धावांची गरज असेल. महत्वपूर्ण मॅच आई विठला देवीचषक 2025 एक नामांकित स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे. नक्कीच एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला आई विठला देवीचषक 2025. प्रथम पारितोषिक तब्बल 15,000 रुपये तर द्वितीय पारितोषिक तब्बल 10,000 रुपये तर तृतीय पारितोषिक 7,000 असा नजारा पाहायला मिळतो आपल्याला. मॅचच्या दिशेने जाऊया. 12 चेंडू 10ची गरज. स्ट्रायकिंगला ओपनिंगला आलेला फलंदाज प्रथमेश स्वतःच्या फॉलोमध्ये पहिला चेंडू फेस करेल. गोळी ट्राय करते गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. अविनाश चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक डिलिव्हरी टाकाव्या लागतील. ओहो ह्या वेळेला कुठेतरी चांगला चेंडू होता. फक्त पंचांचे हात स्थिरावले. पंच सांगतात हा चेंडू वाईट असेल. नक्कीच चांगली पंचाची भूमिका पाहायला मिळते आपल्याला मंगेशची. नक्कीच त्यांचा खेळ देखील चांगला आहे. तोच मंगेश आपल्याला पाहायला मिळते. समोरचे पंच पाहायला मिळते. मंगेश वाईट स्वरूपातील एक धाव असेल. एक ने धाव पुढे ढकलते जाऊन पोहोचते 12च्या घरात. आता समीकरण फक्त गरज असेल फक्त आणि फक्त 9 धाव्यांची. काय होते पाहूया. कमबॅक करावं लागेल तो म्हणजे तळ्या संघाला. चांगला खेळ त्यांचा देखील खेळला जातो. पाहूया पहिला चेंडू. ओहो या वेळेला थोडी गती कमी केली आणि चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता प्रथमेशचा. निर्धाव चेंडू सांगता पहिला चेंडू निर्धाव हाताला. अप्रतिम गोलंदाजी. असे जर 2 ते 4 चेंडू निर्धाव टाकले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. कारण इथे फक्त समीकरण 9चा असेल. काय होते पाहूया. दुसरा चेंडू पुन्हा गोलंदाज तयार. ओहो या वेळेला देखील तोच टप्पा तीच दिशा आणि तोच नजारा. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर लगातारचे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आले. आता कुठेतरी निलेशला वाटत असेल तर एखादा मोठा फटका आला असता. धावफलक 26 वरती गेला असतं तर मॅच मध्ये कमबॅक झाला असता. एक देखील मोठा फटका आला नाही. धावफलक फक्त 21 वरती जाऊन तिरावलं. कुठेतरी हे तुम्हाला मागात पडू शकतं. नक्कीच पाहायला मिळतं. आपल्या गोलंदाजी संधीची देखील चांगली होती. त्याला 2 चौकार आले नसते तर मॅच मध्ये कमबॅक झाला असता. ओहो या वेळेला बॅटची कडा विकेटचं पतन. मोठा गडी बाद. प्रथमेशला डागआउटचा रास्ता. बॅक टू बॅक 2 निर्धाव टाकले. तिसरा चेंडू फक्त दिशा द्यायची होती. विकेटचं पतन. बॅटची कडा बॅक टू डागआउट. प्रथमेशला डागआउटचा इशारा. आता कमबॅक झालाय. 3 निर्धाव चेंडू आले. जर संधीच्या गोलंदाजी मध्ये 1 चौकार कमी आला असता तर मॅच मध्ये कमबॅक झाला असता. नक्कीच त्याला क्षेत्ररक्षणाने साथ नाही भेटली. फक्त गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोहित ऑन फायर. आता समीकरण फक्त असेल 3 चेंडूची. धावफलक जाऊन पोहोचले 12च्या घरात. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा चेंडू स्ट्रायकिंग नवीन फलंदाज रोहित फेस करेल. काय होते पाहूया. समीकरण कारण साधं सोपं नसेल. आता फक्त समीकरण असेल 8 चेंडू आणि तब्बल 9 धावांची गरज असेल. काहीतरी समीकरणामध्ये गडबड होऊ शकते. एक निर्धाव चेंडू आला. 1 विकेट पडली. जर विकेट नेतेचे आले तर कमबॅक 100% होऊ शकतो. महत्वपूर्ण मॅच. गोलंदाज ऑन फायर. अप्रतिम गोलंदाजी. चौथा चेंडू. ओहो या वेळेला ही झेल पकडली गेली तर मॅच मध्ये कमबॅक झाला असता. ही झेल महत्वाची होती. कॅचेस पकडा मॅचेस जिंका असं म्हटलं जातं ना. जर ही झेल पकडली असती तर नक्कीच कमबॅक झाला असता. महत्वपूर्ण झेल होती ती म्हणजे रोहितची. झेल सुटली गेली आणि त्याच्यावरती तब्बल 2 धावेंचा मोहरा. 2 धावफलक पुढे ढकलत जाऊन पोहोचले 14च्या घरात. आता फक्त समीकरण असेल 7 चेंडू 7ची गरज. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. स्ट्रायकिंग एंडला रोहित. 2 चेंडू बाकी असतील. सॉरी. ओहो या वेळेला वाईट चेंडू असेल. 4 चेंडू झाले. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून देखील 8 चेंडू आणि 5वा चेंडू प्रगतीपथावर. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा रोहित तयार. फुल टॉस हवेमध्ये चेंडू खाली. क्षेत्ररक्षण झेल होईल का. निलेश स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. ओहो मी पहिलंच म्हटलं होतं पकडा झेल जिंका मॅच. झेल सुटली तिथून एक शॉट असेल. नक्कीच एक शॉट असेल. एकच धाव असेल फक्त. विकेट देखील नसेल. पण जर झेल पकडले असते तर 1 धाव देखील थांबली असती. झेल सुटली गेली त्याच्यावरती 1 धाव. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 धावेचा मोहरा. 1 धावेने धावफलक पुढे ढकलते जाऊन पोहोचते 16च्या घरात. आता समीकरण मध्ये 7 चेंडू आणि 5 धावेंची गरज. 1 टू शेवटचा चेंडू बाकी असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश अजून देखील उभा असेल. लगेच पंचाची वादावाद करू नये प्लीज. विनंती असेल नितेश प्लीज. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल प्लीज. पंचांशी कोणीही वादावाद करू नये कारण कोणाही ते निर्णय बघून दिला जाईल. पंच आपले असतील. पंच खेळ देखील आपला असेल. टुर्नामेंट देखील आपले असेल. कोणीही वादावाद करू नये प्लीज. विनंती असेल दोन्ही संघांना. सर्व टुर्नामेंट सहभाग केलेल्या सर्व संघांना विनंती असेल प्लीज कोणी पंचांशी वादावाद करू नये. शेवटचा चेंडू बाकी. स्ट्रायकिंग एंडला रोहित पुन्हा एकदा तयार. काय होते पाहूया. ह्या चेंडूवरती जर निर्धावला तर कमबॅक होईल का.
ओहो यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिले, चेंडू खाली क्षेत्ररक्षण निलेश, विकेटचं पतन, झेल पकडली गेली, 2 झेल सुटली, तिसरी पकडली गेली. आता कमबॅक झालाय. आता समीकरण बदलले, 6 चेंडू 5 धावांची गरज. मॅच क्रमांक 2 मध्ये काय होतंय, एका साईडला नाव तर दुसऱ्या साईडला तळी. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण लढत. तर त्या 2 झेल पकडल्या असत्या तर मॅच मध्ये कमबॅक झाला असता. आता समीकरण आहे 6 चेंडू 5 धावा. मॅच क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. निलेश स्वतःने स्वतःची जबाबदारी घेतली, कारण त्याला माहित आहे माझ्या बॅट मधून धावा आलेला आहे, कारण ह्या डिपेंड करणं खूप गरजेचं असेल. 6 चेंडू 5 धावा. महत्वपूर्ण मॅच. मॅच क्रमांक 2 जो संघ जिंकेल तो कोल्हे संघासोबत फाईट करेल. कोल्हे संघ आपण देखील रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. नेक्स्ट मॅच देखील महत्वाची असेल. 6 चेंडू 5 धावा केला नितेश. एक हार्ड हिटर फलंदाज, त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. तो थांबण्याचं नाव घेणार नाही, कारण त्याला माहित आहे माझी विकेट गेली तर मॅच मध्ये कमबॅक होईल. ही विकेट महत्वाची असेल. 6 चेंडू 5 ची गरज. पहिला चेंडू. ओहो या वेळेला फक्त नितेशने दिशा दिली. 1 धाव पूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण. नितेशला माहित, नितेशने पहिलीच धाव खूप वेगाने घेतली. त्याला माहित होतं या चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं असेल. आता समीकरण बदलले. 5 चेंडू 3 ची गरज. काय होते, कमबॅक होईल का गोलंदाज निलेशचा, की विकेट येईल नितेशची, की कमबॅक होईल निलेशचा, काय होते पाहूया. 5 चेंडू 3 ची गरज. महत्वपूर्ण मॅच. डागआउट मध्ये शांतता. दुसरा चेंडू. ओहो या वेळेला जर विकेट पडली असती, जर नितेशला माहित आहे फक्त 1-2 ने आपण जिंकू शकतो. नितेशला माहित आहे जर माझी विकेट गेली तर मॅच हारू शकतो. त्याला माहित आहे मी आहे तोवर मॅच आहे. समीकरण बदललं. 4 चेंडू 2 धावांची गरज. धावफलक जाऊन पोहोचलो 19च्या घरात. चेंडू झाले 2 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू गरज असेल फक्त 2 धावेची. निलेशला काहीतरी करावं लागेल, कोणता तरी चेंडू बाहेर काढावा लागेल. जो चेंडू लपवून ठेवला होता त्या चेंडूला आत्ता बाहेर काढण्याची गरज असेल, कारण नितेशची विकेट महत्वाची असेल. जर नितेशना थांबला तर सामना नितेश घेऊन जाऊ शकतो. महत्वपूर्ण मॅच. कोल्हे संघ आपण देखील आपल्या कर्णधार रेडी ठेवायचं नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल, कारण मॅचला खूप विलंब झालाय. सामने देखील खूप लेट सुरू झालेत, कारण आपण जर सहभाग केला तर आपली टुर्नामेंट आहे, आपल्या मानाची टुर्नामेंट आहे, आपल्या काजरी असोसिएशनची टुर्नामेंट म्हणून ज्या टुर्नामेंटचं नाव घेतलं जातं आयोजक विठलाय दिवचषक 2025. तिसरा चेंडू 4 चेंडू 2 ची गरज. ओहो 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 कमबॅक झालाय. निलेशने कमबॅक केलाय. तिसरा चेंडू निर्धावालाय. आता 3 चेंडू 2 ची गरज. नितेश स्ट्रायकिंग गेला. नितेश की निलेश, निलेश की नितेश. चौथा चेंडू प्रगतीपथावर. ओहो या वेळेला दिशा चुकीची आणि वाईटच्या स्वरूपातील 1 धाव. मॅच बरोबरीला झाले. आता फक्त समीकरण असेल 1 धावेचं. 3 चेंडू 1 ची गरज. मॅच लेवल झाले. मॅच एकदम लेवल टू लेवल झाले. 1 धावेची गरज असेल. चौथा चेंडू. ओहो या वेळेला फक्त दिशा दिले. मॅच विन संघ. नाव संघ बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. आणि तळे संघ तुमचा देखील खेळ चांगला होता. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. धन्यवाद. नक्कीच प्रथमेश दादा यायचं प्लीज टॉस साठी विनंती असेल. प्रथमेश दादा आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. खूप विलंब झालाय, कारण दादा विनंती तुम्ही देखील सहकार्य करायचं प्लीज. विचारायचं तुमचं देखील सहकार्य करणं खूप गरजेचं असेल.